आज या ठिकाणी बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार व परळी विधानसभा मतदारसंघाचे नेते आमदार आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाला मान्य करून मी आज काँग्रेस पक्षामधनं आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. याचं नेमकं कारण असं की माझं पितृतुल्य नेतृत्व आदरणीय श्री राजेसाहेबजी देशमुख यांच्यासोबत मी 2008 ला विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्याच्यानंतर आदरणीय राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत गेली 14 ते 15 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे. पण ज्या दिवशीपासून आपण काँग्रेसमध्ये काम करत होतो, सत्ता असताना सुद्धा आम्हाला अंबाजोगाई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवाहाच्या विरोधात प्रवास करावा लागला. सत्ता नसताना सुद्धा आम्हाला प्रवाहाच्या विरोधात प्रवास करावा लागला. म्हणून कुठंतरी आता नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे राजकारणात केलं पाहिजे असं आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणून मी या ठिकाणी आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो. त्याला जोडून प्रश्न असा होता की जेव्हा तुम्ही आता काँग्रेसचा उल्लेख केला तर काँग्रेसमध्ये असताना तुम्ही जिल्हाध्यक्ष पदावरून पापा मोदी यांची पायउतार झाल्यानंतर त्यांच्याकडे जी असणारी बोलेरो गाडी त्यासाठी त्यांच्याशी संघर्ष केला. आता त्यांच्यासोबत काम करायचं त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे काही गिल्टी फील होतंय का काय? नाही, आदरणीय राजकिशोरजी पापा मोदी हे त्यावेळेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि जिल्हाध्यक्ष असल्यानंतर प्रोटोकॉलनुसार त्यांच्याकडे जी काँग्रेस पक्षाची बोलेरो होती ते नवीन जिल्हाध्यक्षाकडे ती द्यायला पाहिजे होती. पण कालांतरे आमच्या लक्षात आलं की ते बोलेरो गाडी मेंटेनन्स मध्ये आहे. ते आम्हाला आमच्या दोघांमधला समन्वय नसल्यामुळं, कधी पापासाहेब सोबत संपर्क नसल्यामुळं आम्हाला असं वाटलं की पापासाहेब मुद्दामून देत नाहीत. पण ज्यावेळेस त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की त्या बोलेरो गाडीचं फार मोठं मेंटेनन्स आहे, ते एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी लावलेली आहे आणि आपण त्या ठिकाणून घेऊन जावी, त्या ठिकाणून आम्ही ती बोलेरो गाडी आणली आणि जिल्हा काँग्रेस कमिटीला आम्ही सपोर्ट केलेली. संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आपली जी भूमिका होती, धनंजय मुंडे असतील त्यांच्यासोबत तुम्हाला आता काम करायची संधी मिळते, त्याकडे कसं पाहता? अखंड मराठा समाजाचं दैवत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही काम करत असताना आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी आम्हाला समाजाच्या पाठीमागे उभा राहण्याचं आवाहन केलं होतं. आम्ही सर्व जातीभेद सर्व पक्ष सोडून आम्ही एक मराठा चळवळ उभा, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मराठा चळवळ उभा केली, सर्व राजकारण पक्ष विरहित आम्ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही उभारल्यानंतर आदरणीय मनोजदादांनी जो चळवळ हाती घेतली होती त्या चळवळीला या ठिकाणी 70 ते 80% यश मिळालेलं आहे. यश मिळाल्यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलंय की आता कुणी पक्षात गेलं तरी काही अडचण नाही, पण समाजाचा ज्या दिवशी लढा उभा होईल त्या दिवशी सगळ्यांनी सर्व पक्ष सोडून एकत्र यायचंय आणि त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाचा जो लढा होता त्यापूर्वीही आम्ही तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होतो. म्हणून आमचा हा राजकीय प्रवास हा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पूर्वीच आहे. त्यामुळं लढ्याला यश आलेलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा राजकीय प्रवासात मध्ये आलेलो आहोत. जरांगेचं नाव जवळपास 7-8 वेळा घेतलं, धनंजय मुंडेंनी घेतलं नाही. राजकिशोर मोदींसोबत जुळून घेण्याची तयारी तुम्ही आता दर्शवतो, त्यांच्यासोबत काम? हो, धनंजय मुंडे साहेब हे आमच्या परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि धनंजय मुंडे साहेबांसोबत मी 2017 ला जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी धनंजय मुंडे साहेबांचे उमेदवार विलास मोरे यांना मी माझ्या गावामध्ये मताधिक्य देण्याचं काम केलेलं आहे. 2019 ला आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला मी माझ्या गावामध्ये मताधिक्य देण्याचं काम केलेलं. धनंजय मुंडे साहेबाची आणि माझी अशी काही व्यक्तिगत दुश्मनी नव्हती किंवा आमचा काही व्यक्तिगत राग नव्हता. फक्त मतप्रवाह वेगळा असल्यामुळं मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रवाहात असल्यामुळं पक्ष म्हणून मी त्यांच्यावर टीका करत होतो. त्यांच्यासोबत माझा कसल्याही प्रकारचा व्यक्तिगत राग नाही, द्वेष नाही आणि मी प्रवेश केला आहे
आदरणीय धनंजय मुंडे साहेब मला लहान्या भावासारखं जवळ करतील आणि मला राजकीय प्रवासामध्ये साथ देतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आदरणीय राजेसाहेब देशमुख यांनी त्यांना तिकीट मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. त्यांचा प्रवेश होत असताना आम्ही मुंबईमध्ये होतो, मी त्यांच्या बाजूला होतो, याचा अर्थ माझा प्रवेश नव्हता.